नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली याच्या आजच्या भागात आज आपण पाहणार आहोत की ऐश्वर्या त्या खोट्या पार्वती आईला घरी घेऊन येते. तिला पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात. जानकी आणि ऋषिकेश विचार करायला लागतात की ही बाई तर घर सोडून गेली होती, मग ही परत कशी काय आली. असा विचार ते करत असतानाच त्यांची मुलगी ओवी तिथे येते आणि जानकी आणि ऋषिकेशला त्यांचे काही फोटो मागते. तेव्हा जानकी तिच्या लहानपणीचा एक फोटो देते. तो फोटो अर्धाच असतो. ते पाहून ओवी तिला विचारते सुद्धा की आई, हा फोटो अर्धाच का आहे. तेव्हा जानकी सांगते की याचा अर्धा फोटो माझ्या आईकडे राहिला आहे आणि हा फोटो मला माझ्या बाबांनी दिला आहे. तो फोटो घेऊन ओवी जाते कारण तिला त्या फोटोंचं कोलाज करायचं असतं. नंतर जानकी आणि ऋषिकेश विचार करत असतात की नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. ज्या अर्थी ही बाई परत आली आहे त्या अर्थी हिचा नक्कीच काहीतरी डाव आहे. दुसरीकडे सारंग आणि ऐश्वर्या विचार करत असतात की DNA टेस्टचं काय करायचं. तेवढ्यात ऐश्वर्याला एक आयडिया येते. ती सारंगला म्हणते की आपण ओवीचे केस लता आईंचे केस म्हणून DNA टेस्टसाठी द्यायचे. सारंगला ते काही कळत नाही. तो परत विचारतो की त्यांनी काय होणार आहे. तर ऐश्वर्या सांगते की ओवी ऋषिकेशची मुलगी असल्याने ओवीचा आणि ऋषिकेशचा DNA मॅच होईल. अशा प्रकारे ती पार्वती आईचा म्हणून ओवीचा केस द्यायचे नक्की करते. त्यासाठी ती आता ओवीला एक नवीन हेअरबँड द्यायचा पाहते. सारंग आणि ऐश्वर्या गोडगोड बोलून ओवीला तो हेअरबँड देऊ पाहतात, परंतु ओवी तो काही घेत नाही. तेव्हाच ओवीजवळ ऐश्वर्याला तो फाटलेला फोटो दिसतो आणि ती विचारते सुद्धा की ही तुझी आई आहे का. तर ओवी म्हणते हो, ही माझी आई आहे. ते पाहून ऐश्वर्याला आश्चर्य वाटतं. दुसरीकडे खाली जानकी देवीची पूजा करत असते. जानकी आणि सुमित्रा या देवीच्या पूजेला बसलेल्या असतात. पूजेसाठी जानकी सर्व तयारी करते आणि सुमित्राला म्हणते की आई, तुम्ही पण माझ्याबरोबर पूजेला बसा. त्या दोघी पूजा सुरू करतात आणि जानकी सगळ्यांच्याच भल्यासाठी जी DNA टेस्ट होईल त्याचा रिपोर्ट आमच्या बाजूने लागू दे असे देवी आईकडे मागणे मागते. तेव्हा ती जोगतीन तिला सांगते की तू मनापासून देवी आईची पूजा कर. जे काही देवी आई कौल देईल ते तुझ्या भल्यासाठीच असेल आणि त्याच्यात एक गूढ लपलेला असेल. नक्की विचार करू लागते की आता नक्की काय आपल्या समोर येणार आहे. याच मालिकेच्या पुढच्या प्रोमोमध्ये लता आई म्हणजे जिला खोटी पार्वती आई म्हणून आणलेले असते तिला तो जानकीचा फोटो पाठवतो आणि त्याचा अर्धा फोटो तिच्याकडे असतो. तो फोटो ती जोडून पाहते आणि म्हणते की माझी मुलगी या घरात आहे असे बोलून ती भावूक होते. हे सगळे बोलणे ऐश्वर्या लपून ऐकत असते. म्हणजेच तिला लक्षात येते की जानकी ही लताची मुलगी आहे. जिला आपण पार्वती म्हणून आणले आहे ती लताची मुलगी आहे हे ऐकून ऐश्वर्याला आश्चर्याचा धक्का बसतो. हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल. आता लता ही नक्की कोणाची आई आहे हे पाहण्यासाठी पुढचा एपिसोड नक्की पहा आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.